मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीत 8 जिल्ह्यांचा समावेश होता। बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अजेंड्यावर सविस्तर बैठक घेण्यात येऊन विविध उपाययोजना करण्याच्या संदर्भात या बैठकीत त्यांनी सूचना केल्या। त्याबरोबरच सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवावा तसेच कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। सामाजिक संस्थांना दुष्काळ निवारण कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेताना त्यांच्याकरिता उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नियुक्ती करावी असे सांगून बीड जिल्ह्यातील जवळपास 10 लाख ऊसतोड कामगार हे कारखान्याहून परतले असून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्तांना त्यांनी यावेळी दिल्या। दुष्काळी भागात टँकरला तात्काळ मंजुरी मिळावी याकरिता किचकट निकष बदलून मंजुरीची प्रक्रिया सोपी ठेवावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्याच्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं। काय म्हणाल्यात नीलम गोरे हे आपण ऐकूया। आज मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधले जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती दोन्ही असणारे जे तालुके आहेत त्याच्यावरती मी ऑलरेडी एकदा बैठक घेतलेली होती आणि आज बैठकीमध्ये जे मुद्दे आलेले आहेत त्याच्यामध्ये एक तर दुष्काळी परिस्थितीच्यामध्ये पाणी टंचाई आणि जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये टँकरची संख्या काही प्रमाणात जशी वाढवायला लागेल तसंच जलस्रोत जे आहेत ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून काही दूरपल्ल्याचे सुद्धा कार्यक्रम घेणे गरजेचं आहे अशा प्रकारची काही संस्थांचे दुष्काळ निवारण संस्थेचे रमेश भिसे तसंच श्री तायडे असे काही प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी मांडलं त्या तिसऱ्या घटकातल्या ज्या संस्था आहेत मराठवाडाभर 8 जिल्ह्यांमध्ये त्यातल्या नागरिकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं होतं की एक उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नियुक्त खास करण्यात यावेत की ज्यांच्याशी या संस्था संघटना दर आठवड्यामध्ये संपर्क साधू शकतील। आणि मी विभागीय आयुक्तांची अतिशय आभारी आहे की 17 तारखेपर्यंत प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कोण अधिकारी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट करणारे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधोरेखित केले जातील किंवा इंडिकेट केले जातील की हे या जिल्ह्यामध्ये या संस्था संघटनांशी नियमितपणे संवाद ठेवतील। तर ते 17 तारखेपर्यंत त्यांच्याकडे नावं ते ठरवणार आहेत आणि 18 तारखेला ते उपलब्ध होतील। आणि तसंच पुढच्या आठवड्यामध्ये रोजगार हमी योजनेतली जी कामं काढली जातात तर त्या कामांच्यामध्ये अधिक ती लोकाभिमुख कामं व्हावीत किंवा फक्त एक छोटी घरगुती कामं शेतकऱ्यांची करण्याबरोबर ज्याच्यात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो अशी मोठी कामं सुद्धा करणं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याच्याबद्दल सुद्धा एक स्वयंसेवी संस्थांची बैठक 18 तारखेला विभागीय आयुक्त स्तरावरती घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये EGSचे जे उपायुक्त आहेत ते ती बैठक संस्था संघटनांच्या सोबत घेणार आहेत। याखेरीज जे मुद्दे दिसले 8 मुद्द्यांवरती राज्य सरकारने GR काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सारा माफी, शिक्षण शुल्कामध्ये सूट, वीज बिलामध्ये माफी, त्याच्यानंतर कर्ज वसुली जी आहे तिला मुदतवाढ देणं किंवा ती थांबवणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना असे सगळे विविध मुद्दे होते। याखेरीज ग्रामीण विकास आणि रोहयो पाणी टंचाईच्या बरोबरीने काही जिल्ह्यांच्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे। उदाहरणार्थ नांदेड आणि हिंगोली, त्यामुळे तिथे पाणी टंचाई राहणार नाही त्या 2 जिल्ह्यामध्ये असं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जालना, संभाजीनगर या ठिकाणी एकदम तीव्र पाणी टंचाई आहे। लातूरमध्ये तीच परिस्थिती आहे। आणि याखेरीज एक मुद्दा बीडमधला आला की ऊसतोड कामगार आता मार्चच्या शेवटी जवळजवळ 10 लाख ऊसतोड मजूर बीडमध्ये परत येतात। तर अशा वेळेला
त्यांना परत आल्यावरती मजुरी जर का रोजगार हमी योजनेची कामं शेल्फवर जी तयार आहेत ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली तर असा एक ऊसतोड मजुरांसाठीचा आराखडा ते परत जेव्हा येतात त्यावेळेला दुष्काळी परिस्थितीवरती करावा असं देखील त्यांना सुचवल्यावरती बीडच्या प्रशासनाने सांगितले की आमची त्याची तयारी आहे आणि त्यानुसार आम्ही ते काम करू शकतो, त्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हे जे सगळे मुद्दे आलेले आहेत तर त्या मुद्द्यांच्या आधाराने या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्नांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्थांना तर सामावून घेण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे.